कन्फर्म आहे. मला आज माझं गिफ्ट पाहिजे. नाही पप्पाचं कन्फर्म आहे. तुला गिफ्ट भेटत तुला ते गॅरंटी आहे. हा तुला माहिती आहे का? हा. बघा किती पाऊस येतो जोरात. स्वाहा. आणि हे माझे गिफ्ट आहे. हॅलो हाय नमस्ते, मी वैशाली स्वागत करते तुमचं माझ्या फॅमिली कट्ट्यावरती. तर आज आम्ही निघालोय शॉपिंगला. व्हिडिओ सुरू होण्याआधी ना मी तुम्हाला आधीच्या काही क्लिप्स टाकते, त्या बघून घ्या आणि नंतर मग आपला हा व्हिडिओ कंटिन्यू करूया. काय करूया माई? कंटिन्यू करूया. ठीक आहे. 35 रुपये. गेला उडाला बघू. आर उचलून काय आहे? धनुष बाण आहे का? दुर्बीण. बरं मारून दाखव. अरे उडाला खरंच. याला बाहेर काढ. आरव माझ्यासोबत बस. याने माझी जागा घेतली. काय म्हटलं? तू तुझ्या जागेवर जाऊन बस. हॅलो हाय नमस्ते, वेलकम टू माय व्लॉग. माय नेम इज माही अँड ही इज वैशू. हीज की शीज? शी इज वैशू मीन्स माय मदर. हा पुढे. वेलकम टू माय फॅमिली कट्टा. तर आज आम्ही कुठे चाललोय? शॉपिंगला चाललोय. आणि हे दिसते बाजूला, हे दळून आणायचंय. त्याचा मुहूर्त कधीच आहे ते माहिती नाही, पण आता आम्ही चाललोय शॉपिंगला. तर भरपूर सगळी शॉपिंग बाकी आहे आमची. म्हणजे स्कूल सुरू झाले तर स्कूलची पण बाकी आहे. घरामध्ये पण सामान घ्यायचं आहे, डीमार्टला जायचं आहे. आणि माझ्यासाठी एक गिफ्ट पण आहे जे मला मिळणार आहे. ओ नाही, मला पाहिजे आज. पहिले पप्पाचं गिफ्ट दे, मग तुला तुझं गिफ्ट भेटेल. आपण तेच लावलं. आपण नाही नाही, आधी माझं. आपण कुठं चाललो? पहिले पप्पाचं होणार, मग मम्मीचं होणार. नाही, आधी माझं मग मम्मीच्या तुमचं. यायला लागतो. नाही, माझं बंद होऊन जाईल मग. संडे. तर आज मला माझं गिफ्ट मिळू दे. आरो सीट समोर घे. आरो सीट समोर घे. तर बघूया मला माझं गिफ्ट मिळते का आणि माझ्या मनासारखं मिळते का ते पण बघूया. आणि आरोसाठी पण स्कूलची शॉपिंग करायची आहे, थोडीशी शूज वगैरे घ्यायची आहे. आणि डीमार्टला जायचं आहे. किराणा संपलाय आमच्या घरचा सगळा, तो आणायचा आहे. तर स्टेट येऊन. अरे पप्पाचं काम तर माहीने बायपास करून ठेवलं. ओ पप्पा, तुमचं तर काय आणायला जायचंच नाही म्हणते. पप्पांसाठी काय आणायचं? पप्पांनाच माहिती आहे, विचारशील पप्पांना काय. गिफ्ट आणायचंय ना, एक मम्मीला गिफ्ट, एक पप्पांना गिफ्ट, एकामेकाला. दोघांसाठी गिफ्ट. नाही नाही, पप्पांचं कन्फर्म नाही आहे. माझं कन्फर्म आहे आजचं गिफ्ट. पप्पांचं कन्फर्म आहे, लक्षात ठेवा. नाही, माझं कन्फर्म आहे. मला आज माझं गिफ्ट पाहिजे. नाही पप्पाचं कन्फर्म आहे. तुझं गिफ्ट भेटत तुला ते गॅरंटी आहे. हा तुला माहिती आहे का? हा. जाऊ दे, तुझे शूज भेटतात कधी बघूया आधी. पहिलं संडे आहे त्यामुळे काय माहिती शॉप्स चालू राहतील की नाही. असेल तर मग घ्यावंच लागेल. स्कूलमध्येच सुरू झाली वीकडेजमध्ये, त्याच्यामुळे शूज वगैरे घेतले गेले नाही. विकेंड आता आला आहे त्याच्यामुळे आत्ता निघालो आहे आम्ही बाहेर. बरंचसं सामान बाकी आहे घ्यायचं. तर स्कूलचं सामान घ्यायचं आहे, त्यानंतर किचनचं सामान घ्यायचं आहे आणि थोडंसं आमचं सामान घ्यायचं आहे. आणि बघूया आता कसं कसं होते. आणि एवढ्या कामांपैकी किती कामं कंप्लीट होतात आज ते पण बघूया. नाहीतर असं होतं ना, 4-5 कामं करायचे म्हणून घराच्या बाहेर निघायचं असतं. पण आरो थोडा व्हॉल्यूम कमी कर ना. 4-5 कामं करायचे म्हणून घराच्या बाहेर निघतो आम्ही आणि त्यातलं 1 किंवा 2 काम होतात आणि परत जातो. कारण इथे ऑलमोस्ट 9-9:30 पर्यंत सगळे शॉप्स बंद होऊन जातात. मग आमचं काही घेणं होत नाही आणि मग त्याचा मुहूर्त डायरेक्ट नेक्स्ट विकेंडला असतो. त्यामुळे
त्याच्यामुळे आता तरी आम्ही दुपारचं निघालोय, त्याच्यामुळे होऊन जातील आजचे कामं. बघूया आता कोणते कोणते कामं मार्गी लागतात आज. नाही पण ते दुकान बघून राजा शिवाजी. राजा शिवाजी. त्यांच्याकडे तेवढंच आहे का? 2-3 ट्रे स्टोरमध्ये नाहीच काही त्याच्यात मिक्स होतं असे आहेत ना. मला टॉक्समध्येच पाहिजे. नाही त्यांना दाखवलं होतं. सुकले सुकले उगाच टाइमपास मिळालं. माझ्या सोबत महिला पण गिफ्ट मिळून गेलं. ते पण माहीचं फेवरेट गिफ्ट जे करायला माईला खूप आवडतं. आणि हे माझे गिफ्ट आहे. तुझं गिफ्ट कुठे? हे माईला पण गिफ्ट मिळाले माझ्या सोबत. एवढं बरं आजकाल सगळ्या शॉप्समध्ये लहान मुलांना एंगेज करायसाठी काही ना काहीतरी आणून ठेवलेलं असतं. माही तशी त्रास देत नाही म्हणा, मोठी झाली आता, पण तरी माहीपेक्षा जर छोटे कोणी असतील तर मग त्यांना लागतं ना. म्हणजे सांग कशा उचका लागल्या? कोण आठवण काढत आहे? आजी. माझ्या नवऱ्याला काय कोण आठवण काढत आहे? आम्ही तर सगळं सोबत आहे. आजी आता कोण आठवण काढत? आजी अप्पा. बऱ्याच वेळच्या लागल्या ना पण. श्री संदीप आहे. किती ग्लास पाणी पिऊन झालं? 5 ग्लास? तरी नाही बसला? कोणीतरी स्ट्रॉंगली आठवण काढत आहे तुमचं. कोणी फ्रेंड कोणी आहे का? निखिल काका. कोणाचं नाव आहे? काका. तुमच्या कोणाचं नाव आहे? एवढ्या गर्दीत आम्ही गाडी टाकली 4 व्हीलर आणि आता पार्किंगसाठी जागा शोधतो. एवढ्या गर्दीत कुठे म्हणतात? हे किती नंबरचं आहे? असं ओके आहे तुझा? हा असं ओके आहे ना? हे तुझा अंगठा आणि एवढं पुढे गेलं तरी एवढं गॅप राहील तुझी माग. ओके आहे जाऊ इशू. बरोबर आहे. पण आता तू म्हणतो मोठं काय वाटतं? मोठं बी आणलं तुम्हाला. कसं वाटतं? काय आहे, पाय छोटा शूज मोठा नाही ते दिसत. सॉक्स घातल्यानंतर मग आणखी त्याचा एवढं शिल्लक समोर अंगठा. नाही, तो म्हणतो आजूबाजूला टाईट वाटतं. अरे मग हे ऍडजस्टमेंट आहे ना इथं. लूज करता येतं. पहिले फिर भी जाऊन दे. तू ट्राय कर. राहून दे. एक साईज मोठा घाल. आता ये तुला 8 दिलं होतं ना, 9 या. हा खूपच मोठा वाटतोय ना. तुला तुझा 8 नंबरचा पाय आहे. ऍक्च्युली बघितलं तर 7च लागतो, पण आपण वाढतो दिला 8 दिलं त्याला. मीटिंग जागा नाही बाय. शूज कुठे आहे तुझा? खुश झाला बघा किती पाऊस येतो जोरात. बाई चढते का पाण्यावर? इमॅजिनेशन. बघ पाऊस वाढला की आपल्या गाडीजवळ जाईपर्यंत आपण पूर्ण भिजून. बाहेर पा हा बघ ना मग आरामात शिरतात लोक. ते बिल्डिंग त्यांनी वाटत आहे फक्त थोडं. पावसात चला गाडीत चाललं पावसात. ओलं झालं खूप सगळं ओलं झालं. माझा नवरा बी हसतच नाही. काय करा अजून दाखवा. असं लागत असते. कसा पाऊस आला अरे? दबादब. आणि तू काय काय केलं मग पावसात? पाऊस थांबेपर्यंत
माझ्यासोबत भांडणं केले याने. का बरं केले? मला ताण लागली होती, पाणी गाडीत होतं, आणि गाडीजवळ जाण्यासाठी चालायला लागत होतं, पण पाऊस चालू ओलं व्हायचं होतं. ओलं आम्हाला 5 मिनिटं वेट होत नव्हता पाऊस थांबेपर्यंत. पाऊस थोडासा थांबू दे, मग जाऊ, मग पिऊ नये. आम्हाला एवढ्या जोराची तहान लागली होती की आम्ही पावसात जायला सुद्धा तयार होतो. पावसातच चल भिजत आणि मला पाणी पिऊ दे, है ना रो? बरं झालं ते आमचा आरो आता लहान 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 होत चाललाय, मोठा मोठा नाही होत चाललाय, है ना रो? मग तुम्हाला तसं वाटते. तसं वाटते, तू वागतोस तसा, म्हणून तसं वाटतंय. खूप पाऊस आला आता. आता थोडं वातावरण शांत झालंय, थंड थंड झालंय. वातावरण वातावरण कसं वाटतंय यार? चलो अब डीमार्ट, चलो डीमार्ट. तिथे काय लिहिलंय? डिमार्ट साठी लिफ्टचा वापर करा. तू कुठे चालला होता? नाही, आम्ही काश्मीरला चाललो होतो लिफ्टने. मला वाटलं डिमार्टची लिफ्ट नाही, बरं तुला सांगितलं. ट्रॉली लागेल, बास्केट लागेल आपल्याला. घेऊन येऊ का? नाही तू हरवशील, राहू दे. पकड हातात, पकड, आपण ट्रायल लागेल. मी घेऊन येते ना. सो आता आम्ही आलो आहे यांच्या फ्रेंडकडे, ज्यांची नुकतीच ट्रान्सफर झाली आहे. तर त्यांना सेंड ऑफ देण्यासाठी इथे छोटासा प्रोग्राम आहे, तिथेच आलेलो आहे आम्ही. आणि हे बघा, हे त्यांचं टेरेस आहे. वाटतच नाही आहे की हे टेरेस आहे. त्यांच्या सोसायटीने एवढं मेंटेन केलेलं आहे ना, की इथे येऊन असं मला बिलकुलच वाटत नाही आहे की हे टेरेस आहे. म्हणून मग आम्ही इथेच गप्पा मारत बसलो आहे आता. ती छोटी का सेट काय वो से को दिया कर. लागली का कामाला? हो. हे चुरा सांभाळून ठेवला म्हणजे खूपच झालं. कामीला थांब ना, होते ना इथे, थांब ना रू. तुटणार आहे का तुमच्याच्याने? चला चला, तर आम्ही आता निघालोय घरी जायला. आता किती वाजले? 12 वाजले. 12 दिसते, उलट दिसते. 12 वाजून गेले आणि आता आमचा दिवस संपलाय. आता मी घरी जाऊन फक्त झोपायचं काम करणार आहे. आणि आता आपण कुठून आलोय? आता आम्ही आलो यांच्या कलिग्सकडून. त्यांची ट्रान्सफर झाली आहे, यांचे साहेब होते ते, आणि त्यांची ट्रान्सफर झाली आहे तर त्यांना भेटायला गेलो होतो. कारण ते आता इथून पूर्ण फॅमिली शिफ्ट होणार आहे, त्याच्यामुळे त्यांना आज लास्ट भेटायचं होतं, त्याच्यासाठी गेलो होतो. बराच वेळ थांबलो त्यांच्याकडे आणि खूप छान होती फॅमिली. मी तरी फर्स्ट टाईम भेटली, त्याच्यामुळे मला फर्स्ट टाईम भेटून सुद्धा खूप छान वाटलं. माही हे थांब ना थोडं, तिकडे कर ना. आणि सर पण खूप छान होते, त्यांच्या मिसेस पण खूप छान होत्या आणि त्यांच्या मुली पण खूप क्रिएटिव्ह होत्या. मी व्हिडिओमध्ये टाकेल की त्यांनी काय काय केलं वगैरे ते सगळं. तर सांगा हो, तुमचे साहेब कसे होते? सब छान आहे. गेलेत ते तुम्हाला सोडून आता शेवटी? स्वभाव कसा आहे त्यांचा? आमच्या साहेबांचा स्वभाव मनमिळाऊ आहे, छान आहे, शांत आहे. शांत होते, सपोर्टिव्ह होते, हेल्पिंग होते, त्याच्यामुळे यांना जास्त प्रेशर नाही यायचं कामाचं. हे बिंदास असायचे. आणि आता त्यांची ट्रान्सफर झाल्यावर सगळं आता यांना हँडओव्हर होणार आहे, त्याच्यामुळे आता यांना सगळं प्रेशराईज राहणार आहे सगळं काही. त्याच्यामुळे मी सध्या दुःखी आहेत ना. तर त्यांच्या जागी दुसरं कोणी येणार, त्यांच्यासोबत काही दिवस ॲडजस्ट करण्यात जातील.
मग ते पण चांगले वाटायला लागतील तुम्हाला. तर खूप छान वाटलं मला त्यांच्या फॅमिलीला भेटून, छान वाटलं. त्या त्यांच्या मिसेस खूप छान होत्या, त्या पण खूप क्रिएटिव्ह होत्या. त्यांच्या पण जे आर्ट क्राफ्ट होतं त्यांनी ते मला दाखवलं, ते पण मला खूप छान वाटलं. आणि ओव्हरऑल पूर्ण फॅमिली खूप छान होती. एवढ्या दिवसापासून तर मी नाही भेटली त्यांना, इथे असून सुद्धा नाही जमलो, पण आज ऑकेजन मिळालं तर भेटून घेतलं. आता पुन्हा केव्हा भेटू ते माहिती नाही, पण छान होती. फर्स्ट आणि लास्ट मीटअप होतं आमचं, पण खूप छान होतं. पण आता राहू कॉन्टॅक्टमध्ये, कारण मी आता त्यांचा नंबर घेतलाय, त्याच्यामुळे आता आमचा कॉन्टॅक्ट राहील. चला तर मग आता आजचा हा व्लॉग आपण इथेच संपूया, कारण आता रात्रीचे 12 वाजून गेले. सो चला भेटूया नेक्स्ट एखाद्या छानशा पुन्हा एखाद्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि हो, सबस्क्राईब करा, लाईक करा, त्याच्याशिवाय जाऊ नका. पूर्ण व्हिडिओ बघा आणि लाईक करा आणि सबस्क्राईब तर नक्की कराच करा. थांबा थोडं, थांब, नाही केलं थोडे खड्डे आलेत आम्हाला, त्याच्यामुळे आम्ही व्हायब्रेट होतोय. सबस्क्राईब करा. असं नसते ते. आनंदीची कॉपी चालू आहे, आनंदी अशी करायची रोज. सबस्क्राईब करो, कमेंट करो, लाईक करो असं म्हणायची. लाइक और सब्सक्राइब और कमेंट करना. अभी मैं नहीं दिखूंगी, असं कोण म्हणत होतं? आनंदी म्हणत होती. लास्ट व्हिडिओला जेव्हा तिला घेतलं होतं ना, तेव्हा ती सगळ्यांना सांगत होती की अभी मैं नहीं दिखूंगी, अभी मैं नहीं दिखूंगी. चला तर बाय, भेटूया नेक्स्ट एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.